नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. परंतु आता त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा केला जाणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल तो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही. मग त्याचं नेमकं कारण काय? शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल तो कधीपर्यंत जमा केला जाणार आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 9वा हप्ता असेल तो एकंदरीत कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार, याच्या संदर्भात काही माहिती आली का? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज अग्री चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे ज्या अर्थी पीएम किसानचे जे काही लाभार्थी असतील ते नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी पात्र केले जातात आणि पीएम किसानचे जे काही लाभार्थी आहेत ते 90.34 लाख एवढी शेतकरी पीएम किसानच्या लाभार्थ्या म्हणून पात्र केले जातात. आणि त्याचबरोबर जे काही कृषी विभाग असेल, राज्य सरकार असेल, तोच डाटा नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेसाठी वापरत असतो. आणि त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल 17,734 कोटी एवढा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे, अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता 8वा हप्ता असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती 25 मार्च पासून वाटप होण्याकरता सुरुवात झाली होती. 26 मार्च, 27 मार्च, 28 मार्च किंवा 29 किंवा 30 मार्च अशा दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. परंतु जवळपास 60 ते 62 हजार एवढी शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासाठी पात्र असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाही. त्याचं कारण सुद्धा तसे दाखवण्यात आलेले आहे. जवळपास 19 कारणं यामध्ये दाखवले जातात. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं जो काही निधन झालेलं असेल किंवा जी काही पॉलिसी असेल ती पॉलिसी मुलाच्या नावावरती किंवा पत्नीच्या नावावरती ट्रान्सफर केली जात नाही, अशा देखील शेतकऱ्यांना त्यामध्ये वंचित ठेवल्या जाते. आणि त्याचबरोबर जे काही कृषी विभाग असेल त्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर अशी माहिती सुद्धा घेता येते. कारण तर आपला जो काही हप्ता असेल तो नेमका का जमा झाला नाही, की शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी झाल्या नाही का, किंवा डीपीटी जे काही आधार असेल ते लिंक नाही का, असे जे काही कारण असतात, किंवा आपलं लँड रेकॉर्ड हे व्यवस्थित नाही का, चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे का, अशी जी काही माहिती असेल ती आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून चेक करता येते. आणि जे काही पीएम किसानचं वेबसाईट असेल, पोर्टल असेल, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ती माहिती बघता येते. आणि अनेक शेतकऱ्यांचे जे काही पैसे असतील ते म्हणजेच जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्याकडे अडकलेले असं सुद्धा दाखवण्यात येते. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी तलाठी किंवा जे काही कृषी अधिकारी असतात त्यांची भेट घेऊन आपला जो काही प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करू शकतात. आता त्याचबरोबर जे काही वित्त विभाग असेल त्या वित्त विभागाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी जी काही तरतूद करण्यात आली होती त्याच पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधीच्या 9व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी दिली जाते. आणि त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक GR काढला जातो आणि GR काढल्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 9वा हप्ता असेल त्याचं वितरण केले जाते. आता त्या पद्धतीने जी काही मंजुरी असेल ती मंजुरी दिली जाईल किंवा वित्त विभागाच्या माध्यमातून त्याला मागणी केली जाईल आणि त्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल तो पुढच्या महिन्यात वितरित केला जाऊ शकतो, अशी देखील माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सध्याची काही माहिती समोर येताना दिसत आहे. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.